इकडे होतो चैत्यभूमीला. चैत्यभूमीला भाजपचे आमदार आले, बोला रे, आणि आपण त्याच वेळेस वर्गीकरणाचा मुद्दा चालू होता. तर बदर समितीचा अहवाल प्रकाशित न करता हरकती मागवल्या त्याने. हरकती 75,000 आल्या, 20,000 त्यांच्या बाजूने आल्या. म्हणजे आता 75 आपल्या आणि 20 त्यांच्यात. त्यांच्या बोलत नाही कोण, त्यांच्या 20,000 त्यांच्या आल्या, 75,000 आपल्या आल्या. तो अजून काय अहवाल प्रकाशित, बदर समितीचा अहवाल काय प्रकाशित केलेला नाही. आपण असं लिहिलं, देवेंद्र पंत, गंगाधर पंत, फडणवीस यांनी बदर समितीचा अहवाल लपवला. भाजपचे आमदार भडकले आणि आपलेच आहेत ते. मला बोले, अरे काय तू, हां, समाजाला म्हणजे आपल्या समाजाला भाजपपासून कोण दूर नेत असेल तर तू आहेस, तू सम्राट दूर नेतो. म्हणलो, साहेब असं काय केलं मी? अरे काय गरज आहे तुला त्यांच्या वडिलांबद्दल, देवेंद्र पंत, गंगाधर पंत, असं काय छापायची गरज आहे? वडील नाही आहे त्यांचे, तू असं काय छापतो? म्हणलं, साहेब मॅच हरली ना, तो कोणी आता तर काल परवाची मॅच हरलो आपण, इंग्लंड आयर्लंडबरोबर हरलो. कोण हरवलं, कोणावर शिक्का गेला? सूर्यकुमार यादववर गेला, रोहित शर्मावर गेला, कोणावर गेला? श्रेयस अय्यरवर गेला. कॅप्टनला शिव्या घातल्या जातात. तर या टीमचा, सरकारच्या टीमचा कॅप्टन देवेंद्र पंत, गंगाधर पंत, फडणवीस आहेत, तर आम्ही त्यांना शिव्या देणार. तर हे असं आहे. तो बोलतो, तुझा पेपर वाचतो कोण रे? भाजपच्या ॲड लागतात म्हणून आम्ही पान भरून ॲड देतो म्हणून तुझा पेपर चालू आहे. म्हणजे साहेब तुम्ही ॲड दिली नाही, ॲड दिल्याबद्दल मी धन्यवाद आहे. कारण का इलेक्शन पिरियडमध्ये कोणीच नाही जाहिराती दिल्या, फक्त भाजपने जाहिराती दिल्या. आणि मी घेणार नव्हतो त्या जाहिरात, पण त्यावेळेस मला कांशीरामजींना खूप मानतो. एक पंजाबचा माणूस महाराष्ट्रात आला, पुण्यातून पैसा गोळा केला आणि UPमध्ये सत्ता काढली. त्यामुळे कांशीरामजीचा मला त्यांचं कॅडर बेस वगैरे खूप आवडतो. तर त्यांनी काय सांगितलं, नोट भी दो, वोट भी दो. पैसे पण लागतात, नोट पण लागतात. ते आयडिया डोक्यात ठेवली, भाजपच्या जाहिराती घेतल्या, पण दररोज भाजपच्या विरोधात बातम्या छापल्या. आता आजचा पेपर बघा, अदानींना अमेरिकेत न्यायालयाचा दणका, केस तातडीने बंद करण्यास न्यायाधीशांचा नकार. हीच बातमी लोकसत्ताला आहे. अदानींच्या अमेरिकेतल्या केसबद्दल अमेरिकेचे प्रश्नचिन्ह. बातमी हीच, मॅटर आतमधला तोच, पण मट्टा लोकसत्ता आणि सम्राट कसा फरक असेल, ह्याच्यासाठी आपली गरज आहे. कधी काही म्हणजे मला असं वाटायचं, अरे पेपर काढायचा कशाला, त्यावेळेला लोक वाचतात नाही वाचत, आणि एवढा पैसा खूप आहे पेपरमध्ये, एवढा म्हणजे कर्ज होतं ना, मला अवघड होतं कधी चालवलं. मग त्यावेळेस मग असे रोडे सरांसारखे वगैरे, आता बघा या रानबाग गायकवाडनी केलं, मग असं येतं, मग एनर्जी मिळते की नाही आपण केलं पाहिजे. आता 115 लोक येते, मी मगासपासून लोक मोजत होते, 115 लोक होते साधारणतः, आणि मग वर जवळजवळ 30 जणं बसले, 150पर्यंत जातात. 150 लोकांना तरी गेली ना मतं आपली. आपण हे 150चे मल्टिप्लाय करूया. कटरसे बरोबर बोलले, सम्राटचे मेळे आधी भरपूर व्हायचे, पण आता काळ बदलला आहे. आता आपले कार्यक्रम असे होत नाहीत सर, त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आता एक बातमी आहे, तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात सामील व्हा, राज ठाकरे यांचे नांगरे पाटील यांना खडेबोल. नांगरे पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी, IPS आहेत, खूप चांगले आहेत. एवढे चांगले आहेत की त्यांचे गुणगान मुख्यमंत्री पण गातात. पण ते संविधानाची शपथ घेऊन झाले. RSSचं संविधान नाही आहे. मग RSSला समोरून तुम्ही या देशाची सेवा नाही करू शकत. संविधान समोरूनच तुम्हाला धरावं लागेल. आणि ते बोलतात की बाबा RSS ही खूप सेवाभावी संस्था आहे. RSSच्या कार्यक्रमात मी आलो, खूप धन्य झालो. राज ठाकरेंनी केलं. बघा आपण आपल्या तोंडाने नाही बोलायचं. राज ठाकरे बोलले, आम्ही कुठे बोललो? राज ठाकरे बोलले. IPS सोडा आणि संघाच्या कार्यालयात कामाला लागा. पण तसं ते करत नाही. ते लोक संघाचे पण राहतात, कार्यक्रम पण करतात, आणि त्यांना सरकार काहीच बोलत नाही. आपल्या लोकांवर असं होत नाही. आता मेधा कुलकर्णी कालच झालेलं, हे परवा झालं आहे, काल आम्ही छापलं नाही, आज छापलं.
मेधा कुलकर्णी भाजपच्या खासदार आहेत. त्यांना पहिल्या म्हणजे एक सारथी योजना आहे, महामंडळ आहे, त्यांच्या कार्यक्रमात अभिमन्यू पवार, लातूरचे तुमचे आमदार अभिमन्यू पवार, तुम्ही तिकडे मागे बसा, हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे. ब्राह्मण खासदाराला मराठ्यांनी सांगितलं हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे, ब्राह्मणांनी मागे बसा. एवढंसं मागे बसायला लावलं. ती बाई ढसाढसाळ रडली, बाहेर आली. तिथल्या लोकमत, सकाळ पेपरला समोर रडली की मी ब्राह्मण असून माझा अपमान केला. ब्राह्मण असून अपमान केला तर एवढंच लागतं आणि बहुधांना कसं लागत असेल. आपण दुसऱ्यांचं सोडा, आपण आपलं बघूया ना, आपल्याला कसं लागलं असेल. गळ्यात मडका, पाठीमागे झाडू लावून आपण एवढे वर्ष राहिलो. आता कुठे आमची प्रगती होते तर ह्यांना खुंटते. आता आमच्यातला कोणतरी अनिल कुमार गायकवाड होतो तर ह्यांना खुंटते, पण त्यांना बघवत नाही. ह्याच मेधा कुलकर्णी बोलत होत्या की बाबा शनिवार वाड्यावर मुसलमानांनी नमाज पडू नये. एवढे वर्ष बाजीरावची मस्तानी चालत होती शनिवार वाड्यावर, पण आमचं चालत नाही की ते एक मुसलमान बाहेर गेलेली बाहेरून नमाज पडते ती त्यांना चालत नाही. पण तुमच्या मस्तानीला घेऊन ते बाजीराव काय करत होते तेव्हा चालत होतं आणि आत्ता चालत नाही. आपल्यावरचे अन्याय अत्याचार थोडे कमी झाले असतील पण बंद झालेले नाही. मग त्यावेळेस असं वाटतं की बाबा सम्राटची गरज आहे. तुमच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे इथपर्यंत आला आहे. सर 15 मिनटं घेतले, सॉरी नंतर ते बोलायचे 15 मिनटं घेतले. नका रोडे सरांना पण बाहेर जायचे, ते पण गडबडीत आहेत. पण मला अभिमान आहे रोडे सरांचा आणि तुमचा परळीकरांचा की रोडे साहेबांसारखा एक रत्न पैदा केलं तुम्ही. तो माणूस वेगळा होतो. मी त्यांना प्रत्येक वेळेस विचारतो सर काय एवढं करत बसतात. बाबासाहेबांनी आपल्याला एकच शिकवलं, शिक्षण घ्यायचं आहे आपल्याला. मी कधीतरी त्यांना बोललो की सर आपण आता स्कूल कॉलेजेस नाही काढायचे, आता आपण युनिव्हर्सिटी काढायची. आता स्कूल नाही, आता युनिव्हर्सिटी काढायची. आपल्याला बहुधांना 59 जाती असतील ह्याच्यामध्ये मागासवर्गीयांमध्ये, पण आपण आपलं बघायचं. आपण दुसऱ्यांचा बघत असलो, दुसरे आपल्याला आपलं मानत नाही. आपण प्रगती करायची, कारण का आपल्याला सांगितलेलं बाबासाहेबांनी धम्म आहे. धम्मामुळे आपली प्रगती होते. कटरे साहेबांचा लेख आहे ना, धम्मामुळे आमची प्रगती झाली, तसं धम्मामुळे आपली प्रगती होते. आपण जर धर्म स्वीकारला नसता तर आपली एवढी प्रगती झाली नसती. आणि आपला नेता तसा भारी होता बाबासाहेब. आता तसे नेते होत नाहीत. आपण आशा करूया की व्हायला पाहिजे सर्व नेते, पण तसं होईल असं मलाही वाटत नाही. पण आशा करणं काय चुकीची गोष्ट नाही. आपण सर्वजण इथे आलात, शांतपणे आमचे विचार ऐकले. अजून रोडे सरांचं म्हणणं आहे, दैनिक सम्राटच्या मागे अशीच तुम्ही ताकद लावा. आता रानबा गायकवाड म्हणा किंवा आपले उत्तम हजारांचं मला कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की बाबा ते सततच आहेत, पण स्वतःच्या मुलालाही येते नाही. म्हणजे आपले प्रधानमंत्री बोलतात ना की बाबा आमच्याकडे हार्वर्ड नाही, आम्ही हार्डवर्क आहोत. तर आमच्याकडे हार्वर्ड पण आहे आणि हार्डवर्क पण आहे. हे उत्तम हजारांमधून कळतं की त्यांनी त्यांच्या मुलांना इथे नाही परदेशात शिकायला पाठवलं आणि परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. आपण ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नये सगळ्यांच्या. सरकार तर आता करतेच, उपवर्गीकरण आणून त्यांनी बाबा आपली आणि दुसऱ्यांमध्ये भांडणं लावलीत. काय करणार आहे उपवर्गीकरणाने? काय होणार आहे? काहीच होणार नाही. आमची प्रगती ती झालीच आणि अजून करायची आम्हाला, आणि आम्ही ती करणार. आपण होणंच द्यायचं नाही, उपवर्गीकरण होणंच द्यायचं नाही. तो आयोगच आम्हाला मान्य नाही ना, बदर समितीचा लात मारतो त्याला. करायचं त्यांना पण नाही, पण त्यांना काही हवा तयार करायची, आपलं आणि दुसऱ्या जातीमध्ये द्वेष निर्माण करायचे. त्यामुळे हे सगळं चाललं आहे. 30 तारखेला जसं म्हटलं विनोद भाऊंनी की आनंदराव साहेबांच्या नुसते आनंदराव साहेब नाही, आनंदराव साहेब, भीमराव साहेब, बबनराव घोलप आणि राजकुमार बडोले साहेबांचं एक कौतुक म्हणायचं की सरकारमधून असून सरकारच्या विरोधात बोलणं. एकही आमदार आला नाही साहेब. आम्ही 29 आमदारांकडे गेलो, एकही आमदार नाही. राजकुमार बडोले साहेब एकमेव आमदार आहेत जे स्पष्टपणे बोलतात, समाजासाठी बोलतात. त्यांनाही आपण साथ दिली पाहिजे. भले पक्षात कुठलाही असो, आपला माणूस आहे ना चालतं. आपल्या माणसाने आता बघा ते नितीन चंदनशिवची कविता ऐकली तुम्ही,
कांबळे घाबरला नाही. तसं आज सूत्रसंचालन करणारे कांबळे ते पण घाबरले नाही. आपल्या लोकांना मोठं करा, आपण आपल्या लोकांना साथ द्या, तरच आपली प्रगती होईल. रोडे सरांसारखं, उत्तम हजारे साहेबांसारखं, रामबा गायकवाडासारखं. आता रामबा गायकवाडांनी एवढी बातम्या सांगितल्या, मला कधी कधी प्रश्न पडतो की मराठवाड्यात सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार होतात का एवढं. आता मी 5 दिवसापूर्वी एक बातमी, गेल्या महिन्यात एक बातमी लावली की बाबा आंबेडकर जयंती केली म्हणून आमच्या गावावर, माष्टी गाव, धर्मादाबाद तालुका, नांदेड जिल्हा, आमच्या गावावर बहिष्कार घातला. 10 घरं आहेत फक्त बौद्धांची, 10 घरं. त्यांना विटा काट्यांनी मारलं आपल्या लोकांना. आपण पण बातमी छापली, 3 दिवस बातमी छापली, तरी त्यांचे आले. मला बोलले अरे एवढं भयानक चालतं. म्हणलं ह्याच्यापेक्षा भयानक चालतं. ते नाही सर, आपण काहीतरी करूया, आपण गृह खात्याकडे जाऊया आपण आणि त्यांना सांगूया की हे बरोबर होत नाही. म्हणलं साहेब, छापणं माझं काम आहे, ते गृह खात्याकडे जातं का दुसऱ्या खात्याकडे जातं ते माझं काम नाही. आपण आपली प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडूया. नको दुसऱ्यांवर शिव्या. आणि आपल्या लोकांना तर कधीच द्यायचे नाही. आठवले गटाने कवाडे गटावर कधीच आहे. आपण बघा सम्राटमध्ये तुम्ही एक बघा, आपल्या माणसाच्या विरोधात कधीच बातमी येत नाही. आम्हाला खूप लोक सांगतात ह्यांच्याबद्दल छापा, त्यांच्याबद्दल छापा, कधीच नाही. आपण आपल्या लोकांना शिव्या द्यायचे नाही. भले किती भांडणं असो, भले एकमेकाचं तोंड बघत नसो आपण, पण भांडायचं नाही. दुसऱ्यांना दाखवायचं नाही आमच्यामध्ये काही दुश्मनी आहे. आपण सगळे भाऊ सगळे मिळून खाऊ. जे काय आहे, सरकार आहे, बार्टी आहे, आरटी आहे, सगळं खाऊ, पण कधीच आपल्या लोकांविरोधात भांडू नका. वंचितने RPIला शिवाय देऊ नये, कोणी कोणाला शिवाय देऊ नये. सगळं सरकार आहे ना, सरकार आपलंच आहे. निवडून आला ना, आता इथे कोण आहे, धनुभाऊ. मी इथे यायला घाबरत होतो खरं, म्हणजे आज आलो ना परळी, मला रोडे सरांना बोललो सर ते परळी नको, ते आका के आका, आम्ही मुंबईकर आम्ही तसं ऐकतो ना, तर ते आका के आका बाबा आपल्याला भीती वाटते बाबा. तर ते मी येत नाही साहेब. ते बोलले नाही असं काय नाही हो. तर ते बोला असं काय होतं जातं. मी हजारांना पण बोला हो तुमच्याकडे डेंजर आहे, आणि ते परळीकर तर खूप आहे डेंजर, आणि ते काय असे बोलतात ना तुमचे आमदार विमदार, तर ते भीती वाटते त्यांची. पण तरी बघा, ते भाऊ दुश्मन असले तरी कसे सरकारमध्ये येऊन भांडत नाही, सगळे खातात. आपण पण तसं करूया की बाबा भांडण असं द्या, पण भाऊ मिळून सगळं खायचं. ते त्यांना कळालं, आपल्याला कळालं नाही. आपल्याला जेव्हा ते कळेल तेव्हा आपली प्रगती राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्वांनी इथे माझे शब्द ऐकलात, धन्यवाद. इथल्या आयोजकांचा, रानबा गायकवाड वगैरे सर्व आयोजक मंडळीचं मी हार्दिक अभिनंदन करतो की पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेंथने येऊया आणि आपल्या लोकांमध्ये आपण राहूया. दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला आपण जाण्यापेक्षा आपण आपल्या कार्यक्रमाला राहूया. जय भीम, जय संविधान.